शॉर्ट मध्ये नेमकं काय आहे, म्हणजे नेमकं तुमचे रोल्स काय आहेत, काय आम्हाला बघायला मिळेल त्याच्यात? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि खूप कमाल वाटलं तुमचे सगळे एनर्जी होती. काय जर फॅन्टास्टिक, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी तर टाळा मला प्लीज. सो लग्नाचा शॉर्ट आहे नावाप्रमाणे, जसं शॉर्ट वर नाव वाटतंय तसं काय काय झालंय, काय झालंय थांबायला ना बोलताय ना. सो ओके, सो खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. म्हणजे आम्हाला करताना पण खूप मजा आली होती. बेसिकली इट्स अ रॉम कॉम आणि त्याच्यामध्ये इमोशन्स पण आहेत आणि आय एम व्हेरी शुअर की फिल्म तुम्हाला तेवढीच आपलीशी आणि रिलेटेबल वाटेल. पण मला म्हणजे मागे एका कॉलेजमध्ये मी विचारलं होतं की लग्न वगैरे काही करायचंय का, अर्धे लोक म्हणत होते नाही बाबा लग्न वगैरे नाही करायचं आम्हाला. आता इथे मला माहिती किती जणांना करायचंय लग्न. तुम्ही असं बोलून मागे येऊ. अच्छा इथे आणि मला प्रिया मॅमचं ते साठीच्या सिल्कच्या साडीवरचं गाणं पण बघायचंय. कधी प्रिया मॅम येणारच आहे. या फिल्म मध्ये एक रोमॅन्टिक गाणं केलंय, जे पहिल्यांदाच केलंय मी असं अशा पद्धतीचं गाणं. आणि आम्ही काश्मीरला ते शूट केलंय, तर वेगळ्या पद्धतीचं दिसतंय. पण समोर बसलाय. तू म्हणालीस काश्मीरला ते शूट केलं सगळं, ते गाणं आम्हाला नेहमी असं छान वाटतं बघताना की सॅटिनची साडी, हिरोईन बिगी बिगी साडी में युट्यूब केलं गाडी तू वगैरे वगैरे वगैरे. पण ऍक्च्युअल काश्मीरच्या थंडीत कशा पद्धतीची साडी नेसून ते गाणं शूट करणं असं म्हणजे काकडून नाही करत असेल. म्हणजे काही हालचाच येत नव्हतं ना थंडीवरून. आणि हिरोला कायम स्वेटर आणि मफलर आणि सगळं घालायची मुभा असते. आणि अभिनेत्रींना ते बॅकलेस ब्लाउजेस आणि काहीतरी पातळ साडी वगैरे किती खूप सुंदर दिसते. पण त्याच्यामध्ये एवढी थंडी असते की कुठून काय किती झाकूस होतं आणि कुठून असं होत होतं. पण काश्मीर आहे त्यामुळे तेवढंच ते सुंदर दिसलंय. आणि गाणे ते खूप छान झालंय. मला वाटतं 12 तारखेला ते आपल्या भेटीला येणार आहे किंवा जानेवारीमध्येच भेटीला येणार आहे. पण समवेअर अराउंड 20 तारीख प्लीज मला सांगा 20 तारखेला येणार आहे. येस. सो ते आल्यावरती सोशल मीडियावरती दिसेलच. आणि त्याच्या हुक स्टेप्स पण आपल्याला रील्स मध्ये दिसतील आहे साठी कॉलेजच्या मुलांनी केल्या. फक्त धावत यायचंय हिरो. मग काय ते मॅरेथॉनमध्ये धावतील. सो आम्ही मगाशी या गादीवरच्या निमित्ताने एक कॉम्पिटिशन घेतोय की रील कॉम्पिटिशन आहे. आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून त्यांना 60 ते 90 सेकंदाचं रील करायचं आणि मुंबई टाइम्स आणि इम्टी कल्चर फिल्मला टॅग करून कोलॅब करायचंय. आणि त्यातलं सगळ्यात जास्त लाईक कमेंट शेअर असलेल्या रीलला आपण बक्षीस देणार. सो आय होप सगळ्यांनी ते ऐकलंय मगाशी आणि ते त्यांनी केले पण असतील कारण बरेच कॅमेरे दिसतात मला. सो तुम्ही लग्नाच्या शॉट मध्ये मगाशी विचारलं या लोकांना किती जण लग्न करणार आहेत, तर काही हातवर आले नाही आहेत मला. कोणाला करायचं इन जनरल पण जेन्झी मध्ये आम्ही तर असं होतं की सिनेमात आम्हाला लग्न करायचंय का नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. आणि सिनेमाच्या पोस्टरवरती आम्ही लग्नाच्या पोशाखात दिसतोय, मुंडावळ्या वगैरे लावल्यात. पण सिनेमात आमचं लग्न होतंय का नाही होतंय, आम्हाला ते करायचंय का आम्हाला बांधून ठेवलंय मांडवात का काय होतंय नेमकं, ही सगळी ती गंमत जम्मत आहे. त्याच्यावर एक फक्त आठवलंय बिहार उत्तर प्रदेश भागात एक पकडवा शादी म्हणून एक प्रकार असतो लग्नाचा. पकडवा शादी की नवऱ्या मुलाला पकडून घेऊन जातात लग्न लावायला. शिवाय ऐक फक्त तू बिहार युपी साईडला पकडवा शादी म्हणून एक प्रकार असतो की मुलीला एखादा मुलगा आवडला तर त्याला किडनॅप करून घेऊन जातात आणि त्यांचं लग्न करतात. सो हे लग्नाच्या शॉर्ट मध्ये एक्झॅक्टली नेमकं काय म्हणजे लग्न हा शॉर्टच आहे डोक्याला लागणारा की कसं आहे, म्हणजे नेमकं तुमची काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय लग्नाबद्दल? किती जणांना खरंच करायचंय लग्न? करायचंय आणि नाही करायचं
करूया. ज्यांनी हात वर नाही केले त्यांना फक्त तुमचं ऐकायचं. ज्यांनी केलंय त्यांची काय वाट लागते, जे नाही करत आहे त्यांची काय वाट लागते, त्यांना फक्त मला घ्यायचे, त्यांना बाकी काही नको. आधी सुरुवातीला कोणाला लग्न करायचंय हार्डली 5 जणांकडे हात वरती होते. त्याच्यानंतर परत कन्व्हर्सेशन झालं. तिने विचारलं दोघांना हात वर होते. हीच ती सिच्युएशनची. तर असाच गोंधळ आहे की लग्न नाही करायचंय, पण आता ऍट सर्टन एज तुम्हाला आई वडिलांकडनं प्रेशर सुरू होतं, सोसायटीकडनं काय कधी हो हा प्रश्न सुरू होतो. तर ह्या सगळ्याला कंटाळून 2 माणसं तयार झाली आहेत लग्नाला, पण त्यांचं लग्न होतं की नाही होतं हाच मेजर सस्पेन्स आहे. म्हणजे खूप रिलेटेबल टॉपिक आहे. आणि ऑफकोर्स काही सिरियस ड्रामा नाही, खूप हसत खेळत एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे. वाव. जी कॉलेज मधल्या लोकांना विशेष आवडेल आणि रिलेट होईल, पण ते कुठल्याही वयोगटासाठी हा सिनेमा आहे. सुपर. सो कधी रिलीज होतो हा पिक्चर आम्हाला सांगाल सगळ्यांना, म्हणजे आम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघणार आहोत. 6 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय आणि 21 जानेवारीला याचा ट्रेलर येणार आहे. पण एवढी वाट नाही बघायला जाणार. परवा म्हणजे 9 तारखेला याचा टीझर लॉन्च होतोय. सो त्याच्यावर आपल्याला आणखी बोलता येईल सिनेमाबद्दल. म्हणजे 6 फेब्रुवारीला झालं की 14 फेब्रुवारी सगळ्यांना डेट माहिती आहे. 14 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात त्याचा शो बुक करायचा आहे. 6लाच बुक करायचं. 6लाच करायचं. 14 पर्यंतची वाट नाही बघायची. 14ला परत जायचंय थिएटरमध्ये. हा, तेव्हा मग कुठली सीट बुक करायची वगैरे ते सगळं आधी केलं. म्हणजे चांगल्या सीट वरून चांगला दिसतोय चित्रपट, एवढं मला सांगायचं. सो आपण सगळे लग्नाचा शॉट होणार. अभिजित, तुझं या मूवी मध्ये कॅरेक्टर नेमकं काय आहे, तू कसा आहेस? तुम्ही काश्मीरला गेला होता. आम्ही एक काश्मीरच्या बॅकड्रॉपवर जो लग्नाचा किंवा लग्नासंबंधीचा मूवी बघितला होता, त्याच्यात तो नायकच किडनॅप होतो, रोजा. खूप म्हणजे फार 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 तुम्ही. तर आता तुझी कसं म्हणजे कॅरेक्टर काय आहे आणि तू काश्मीर मध्ये अनुभव कसे होते? आणि 2 वेगळे क्वेश्चन्स आहेत. काश्मीरचा अनुभव खूप चांगले होते. नंतर पण त्याच्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल कॅरेक्टर बद्दल माझं कॅरेक्टर ऍक्च्युली मला असं वाटतं खूप रिलेट करतील लोक. कारण हे असं कॅरेक्टर मला सांगता तुमच्या इथे किती जणांच्या गर्लफ्रेंड्स नाही आहेत किंवा कधी नव्हत्याच? मला असं वाटतं खूप सो हे असं कॅरेक्टर की त्याची कधी गर्लफ्रेंडच नव्हती. समीर, तुझी गर्लफ्रेंड आहे आम्हाला कळलं. त्याचं कॅरेक्टर त्याची कधी गर्लफ्रेंडच नव्हती. ही हॅज नेव्हर बीन विथ एनी गर्ल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ गर्लफ्रेंड याच्यामध्ये. सो त्याची कारण अशी होती की त्याला एक खूप सिरियस स्टेबल रिलेशनशिप हवं असतं, बट विथ द ट्विस्ट की त्याला बिफोर गेटिंग मॅरिड त्याला लिव्हिंग मध्ये राहायचं असतं. सो त्यामुळे ते काय म्हणतात एवढे याच्यामध्ये कुठलीच मुलगी तयार होत नाही, त्यामुळे तो तसाच राहतो आणि शेवटी घरचे लग्नाचं डिसाईड करतात आणि त्याच्यानंतर जी काही स्टोरी अनफोल्ड होते. तर हे आहे बेसिकली. सो खूप क्युरिटी, तो स्वतः खूप क्युरिटी, त्याला माहित नाही काय करायचं, कॉन्फिडन्स आहे पण त्याच्या स्वतःमध्ये नाही पण आहे. परफेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ दिस जनरेशन. परफेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ दिस जनरेशन माझं पण असंच आहे. अबाउट रिलेशनशिप्स. आजची मुलं खूप क्लिअर आहेत. आजची मुलं क्लिअर आहेत, त्यांना लग्न नको, त्यांना सिच्युएशनशिप हवी. जेनझीज बद्दल काही बोलू नका. बरं, शिवाजींनी सांगितलं जेन्झीज बद्दल बोलू नका. मी आहे इकडे. सो तुम्हाला या चित्रपटासाठी तर शुभेच्छा. याच्या चित्रपटाच्या मागे ज्या काही धमाल झाले असतील ते तर आम्ही BTS मध्ये कदाचित तुम्ही आम्हाला दाखवालच, पण एखादा किस्सा असा जो तुम्हाला आमच्या बरोबर पहिल्यांदा